हाय, गुड मॉर्निंग स्टुडंट। आज आपला फोर्थ चॅप्टर स्टार्ट झालेला आहे, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन। मल्टिप्लिकेशन कशावरती डिपेंड आहे? तुम्हाला 1 to 20 पर्यंतचे टेबल्स लर्न करायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हा चॅप्टर लर्न होईल। ओके, मल्टिप्लिकेशन कसं असतं, ते कशावरती डिपेंड असतं हे आज आपण पाहणार आहोत। ओके, आपण एक एक्झाम्पल घेऊ मल्टिप्लिकेशनचं, स्मॉल एक्झाम्पल, टू डिजिटचं घेऊ। 64 इंटू 3, 1 डिजिटने आपण याला मल्टिप्लिकेशन करू। 4 3 चा 12, 12 ला 2, कॅरी आला 1। जेव्हा 4 3 चा 12, हे 12 असतं, हे फर्स्ट डिजिट आहे ना, ते इथे घ्यायचं आणि कॅरी 1 द्यायचा नेक्स्ट डिजिटला। ओके, 6 3 चा 80, ओके, 80 प्लस 1, हे कॅरी 1, हे झालं 90। किती आलं आन्सर? 192। आता हे झालं फर्स्ट डिजिट। आता आपण 2 डिजिटचे कसे पाहणार आहोत? 64 इंटू 23। ओके, आपण एक डिजिट वाढून घेऊ, इथे 2। ओके, आता 4 3 चा 12, 12 ला 2, कॅरी आला 1। 6 3 चा 80, 80 ला 80, 6 3 चा 80, 80 आणि हे 1, कॅरी 90। ओके, 192। आता या डिजिटने याच नंबरला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। 4 2 चा 8 आणि 6 2 चा 12। ओके, मग आता यांची करणार आपण ॲडिशन। 2 ॲज इट इज। हे आपण का सोडलं, हा प्लेस आपण का सोडला? कारण 2 च्या नंतर 1 डिजिट आहे ना। फर्स्ट आपण 3 ने मल्टिप्लिकेशन करून घेऊन हा नंबर लिहिला, नंतर 2 ने मल्टिप्लिकेशन करून घेताना 2 च्या नंतर 3 हा 1 डिजिट आहे, म्हणून आपण 1 प्लेस एम्प्टी ठेवली। ओके, त्यासाठी आपण हे सिम्बॉल यूज केला। ओके, नंतर 2 ने मल्टिप्लिकेशन करून इथून स्टार्ट केलं। आपण इथून स्टार्ट करू शकत नाही, कारण या डिजिटची जी व्हॅल्यू आहे ती इथे आपण 0 किंवा मल्टिप्लिकेशन असे आपण इथे लिहू शकतो। ओके, नंतर यांची ॲडिशन केली। 2 ॲज इट इज। 9 प्लस 8 9, 10 11 12 30 40 50 60 70, 70 ला 7, कॅरी आला 1 2 3 4। ओके, आणि हे 1 ॲज इट इज। आन्सर किती आलं? 1472। ओके, हे झालं एक्झाम्पल। आता याच्यावरती टोटली डिपेंड आहे प्रॉब्लेम सेट 40 आणि खूप सिंपल चॅप्टर आणि इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला टेबल्स येत असतील तर। ओके, तुम्ही टेबल्स 1 to 20 पर्यंत लर्न करून घ्या। आता आपण घेणार आहोत प्रॉब्लेम सेट 40। प्रॉब्लेम सेट 40 मधले फर्स्ट काय आहे? मल्टिप्लाय। ओके, फर्स्ट क्वेश्चन काय आहे? 327 इंटू 92। खूप सिंपल आहे हा चॅप्टर। आता यांचं मल्टिप्लिकेशन कसं करणार? 327 इंटू 92। फर्स्ट 2 डिजिटने 327 ला मल्टिप्लाय करायचं आणि नंतर 9 डिजिटने 327 ला मल्टिप्लाय करायचं। 7 2 चा 40, 40 ला 4 ॲज इट इज आणि कॅरी आला 1। ओके, 2 2 चा 4 आणि 5, 3 2 चा 6 इंटू 9 7 चा 63, 63 ला 3, कॅरी आला 6। ओके, 9 2 चा 80, 80 प्लस 6 80, 90 20, 21 22 23 24, 24 ला 4, कॅरी आला 2। 9 3 चा 27, 27 प्लस 2 29। ओके, यांची करायची ॲडिशन। हे 4 ॲज इट इज, 5 6 7 8।
6, 7, 8, 9, 10. 10 ला 0, कॅरी आला 1. 9 plus 1, 10. 10 ला 0, कॅरी आला 1. 2 plus 1, 3. आन्सर किती आलं? 384. सॉरी 30,084. आता सेकंड क्वेश्चन. सेकंड काय आहे? 802 into 126. 802 into 126. सॉरी 807 आहे इथे. इंटू 126. इथे किती होतं? 2 डिजिट आणि इथे किती आलं? 3 डिजिट. आता यांचे मल्टिप्लिकेशन कसं करणार? 807 into 126. फर्स्ट आपल्याला 6 ने 807ला मल्टिप्लाय करून घ्यायचं, नंतर 2 ने घ्यायचं आणि नंतर 1 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. 6 7चा 42. 42ला 2, कॅरी आला 4. 6 0चा 0. 0 ने कोणत्या पण नंबरला मल्टिप्लाय केलं तर त्याची व्हॅल्यू किती होते? 0च होते. मग 0 + 4 किती झाले? 4. ओके. 8 6चा 48. 1 व्हॅल्यू एम्प्टी. ओके. 1 डिजिट एम्प्टी, कारण 2च्या नंतर 1 डिजिट आहे. नंतर 2 ने मल्टिप्लिकेशन करायला सुरुवात करायची. 7 2चा 40. 40ला 4, कॅरी आला 1. 2 0चा 0. 0 + 1, 1. ओके. 8 2चा 60. नंतर एक व्हॅल्यू प्लेस, एम्प्टी व्हॅल्यू आहे. 7 7 1चा 1, 7 1चा 7, 1 0चा 0, 8 1चा 8. यांची करायची ॲडिशन. हे 2 4 4 8. 8 + 8 60ला 6, कॅरी आला 1. 6 7 8 9 10 11. 11ला 1, कॅरी आला 1. 8 9 10. आन्सर किती आलं? 10,000. हे झालं आन्सर. ओके. आता पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 3. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. 567 into 890. यांचं मल्टिप्लिकेशन कसं करणार? 567 into 890. फर्स्ट 0 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. 0 ने कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केल्यानंतर त्याची व्हॅल्यू ही 0च येते. हे 0 0 0. 1 प्लस ड्रॉप. 9 7चा 63. 63ला 3, कॅरी आला 6. 9 6चा 54. 54 + 6 54. 55 56 57 58 59 60. 60ला 0, कॅरी आला 6. 9 5चा 45. 45 + 6 45. 46 47 48 49 50 51. ओके. हे आलं 51. 1 ड्रॉप. 8 7चा 56. 56ला 6, कॅरी आला 5. 8 6चा 48. 48 + 5 48. 49 50 51 52 53. 53ला 3, कॅरी आला 5. ओके. 8 5चा 40. 40 + 5 45. यांचं ॲडिशन. 0 0 + 3 0. 0 + 6 6. 3 + 1 4. 5 + 5 10. 10ला 0, कॅरी आला 1.
4 आणि 1 5. ओके. फाइव लैख 4,630. ओके. आता क्वेश्चन नंबर 4. 4,370 into 824. आता यांचं हे 4 डिजिट आहे आणि हा आहे 3 डिजिट. यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 4,370 into 8,204. 7 4 चा 28. 28 ला 8 कॅरी आला 2. 4 1 चा 4. 4 plus 2 6. 4 3 चा 12. 12 ला 2 कॅरी आला 1. 4 4 चा 60. 60 plus 8 70. ओके. 1 ड्रॉप प्लेस. 7 2 चा 40. 40 ला 4 कॅरी आला 1. 2 1 चा 2. 2 plus 1 3. 3 2 चा 6. 4 2 चा 8. 8 7 चा 56. 56 ला 6 कॅरी आला 5. 8 1 चा 1. 8 plus 5 8. 9 10 11 12 30. 30 ला 3 कॅरी आला 1. 8 3 चा 24. 24 plus 1 25. 25 ला 5 कॅरी आला 2. ओके. 8 4 चा 32. 32 plus 2 34. याचा आन्सर 8. ओके. 6 plus 4 6. 7 8 9 10. 10 ला 0 कॅरी आला 1. 3 plus 3 6. 6 plus 6 12. 12 ला 2 कॅरी आला 1. 7 plus 7 40. 40 50 60 70. 70 ला 7 कॅरी आला 1. 8 आणि 1 9. 10 10 plus 5 50 ला 5 कॅरी आला 1. 4 plus 1 5 आणि हे 3. ओके. हे झालं 4 क्वेश्चनचे आन्सर. आता खूप पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 5. किती सिंपल आहे मल्टिप्लिकेशन. ओके. फक्त आपल्याला टेबल्स आले ना, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन आपल्याला इझिली येऊ शकतं. ओके. हा झाला क्वेश्चन नंबर 5. 6,092 into 203. ओके. त्याचं मल्टिप्लिकेशन कसं करणार आपण. 6,092 into 203. ओके. 3 2 चा 6. 9 3 चा 27. 27 ला 7 कॅरी आला 2. 3 0 चा 0. 0 plus 2 2. 6 3 चा 18. ओके. 1 ड्रॉप. 2 0 चा 0. 0 ने कसे कोणत्याही नंबरला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 0 ॲज इट इज तीच व्हॅल्यू येते. ओके. 1 ड्रॉप. 2 2 चा 4. 9 2 चा 80. 80 ला 8 कॅरी आला 1. 2 0 चा 0. 0 plus 1 1. 6 2 चा 12 plus 6. 7 plus 0 7. 4 plus 2 6. 8 plus 8 60 ला 6 कॅरी आला 1. 1 plus 1 plus 1 3 आणि हे 12. ओके. हे झालं 5th क्वेश्चनचे आन्सर. आता क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. 1177 into
99. Okay, 1177 into 99. 9 7 चा 63. ओके, 63 ला 3 डिजिट इथे घ्यायचे आणि कॅरी 6 नेक्स्ट नंबरला पास करायचा. ओके, 6 3 चा 63 ला 3 कॅरी आला 6. 9 7 चा 63 प्लस 6 63 64 65 66 67 68 and 69. 69 ला 9 कॅरी आला 6. ओके, 9 1 चा 9 9 प्लस 6 9 10 11 12 30 40 50. 50 ला 5 कॅरी आला 1. 9 1 चा 1 आणि 1 हे 10. ओके, 1 ड्रॉप कारण 9 नंतर 1 डिजिट आहे म्हणून आपण 1 प्लस व्हॅल्यू ड्रॉप केली. हे 9 ॲज इट इज म्हणजे 9नेच मल्टिप्लिकेशन केले ना, मग तेच आन्सर येईल. ओके, इथे पण 3 9 5 0 आणि 1 यांची करणार ॲडिशन. 3 ॲज इट इज 9 प्लस 3 9 10 11 12 12 ला 2 कॅरी आला 1. 9 प्लस 10 प्लस 5 50 ला 5 कॅरी आला 1. 5 प्लस 1 6. 1 प्लस 0 1 1. ओके, हे झालं 6 क्वेश्चनचं आन्सर. आता पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 7. काय आहे? 456 into 187. 456 into 187. Okay, 456 into 187. 4 7 6 चा 42. 42 ला 2 कॅरी आला 4. 7 5 चा 35. 35 प्लस 4 35 36 37 38 39 and 40. 40 ला 0 कॅरी आला 4. 7 4 चा 28. 28 प्लस 4 28 29 22 29 30 31 32. ओके, हे 32. 1 प्लस ड्रॉप 8 8 6 चा 48. 48 ला 8 कॅरी आला 4. 8 5 चा 40. 40 प्लस 4 44. 44 ला 4 कॅरी आला 4. 8 4 चा 32. 32 प्लस 4 32 33 34 35 36. ओके, नंतर 6 1 चा 6 5 1 चा 5 आणि 4 1 चा 4 यांची करणार आपण ॲडिशन. 2 ॲज इट इज 0 प्लस 8 8 6 प्लस 4 10 6 प्लस 4 10 प्लस 2 12 ला 2 कॅरी आला 1. 6 प्लस 1 7 7 प्लस 3 7 8 9 10 10 प्लस 5 50. 50 ला 5 कॅरी आला 1. 4 प्लस 4 8. हे झालं क्वेश्चन नंबर 7. आता पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 8. $6,542 into 43 into 79. त्याचा आन्सर आपण 6,543 into 79. 9 3 चा 27. 27 ला 7 कॅरी आला 2. 9 4 चा 34 36 36 प्लस 2 38. 38 ला 8 कॅरी आला 3. 9 5 चा 45. 45 प्लस 3 45
46, 47, 48. 48 ला 8, कॅरी आला 4. 9 6 चा 54. 54 plus 54 plus 4 58. ओके. 7 3 चा 21. 21 ला 1, कॅरी आला 2. 7 4 चा 28. 28 plus 2 30. 30 ला 0, कॅरी आला 3. 7 5 चा 35. 35 plus 3 38. 38 ला 8, कॅरी आला 3. 7 6 चा 42. 42 plus 3 42. 43 44 45. यांची करणार ॲडिशन. ओके. 7 ॲज इट इज. 8 plus 1 9 8. 8 plus 8 60 ला 6, कॅरी आला 1. 5 plus 5 10 plus 1 11. 11 ला 1, कॅरी आला 1. 4 plus 1 5. ओके. हे झालं क्वेश्चन नंबर 8 चे आन्सर. आता पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 काय आहे? 2306 into 832. ओके. 2306 into 832. यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 6 2 चा 12. 12 ला 2, कॅरी आला 1. 2 1 चा 0. 0 plus 1 1. 3 2 चा 6. 2 2 चा 4. 1 प्लेस ड्रॉप. 6 3 चा 80. 80 ला 8, कॅरी आला 1. 3 0 चा 0. 0 plus 1 1. 3 3 चा 9. 3 2 चा 6. 8 6 चा 48. 48 ला 8, कॅरी आला 4. 8 0 चा 0. 0 plus 4 4. ओके. 8 3 चा 24. 24 ला 4, कॅरी आला 2. 8 2 चा 60. 60 plus 2 80. ओके. यांची करणार आहोत ॲडिशन. 2 ॲज इट इज. 8 plus 1 9. 6 plus 1 7. 7 plus 8 7. 8 9 10 11 12 13 40 50. 50 ला 5, कॅरी आला 1. 9 plus 1 10. 10 plus 4 40. 40 plus 4 80. 80 ला 8, कॅरी आला 1. 6 plus 4 10. 10 plus 1 11. 11 ला 1, कॅरी आला 1. 8 plus 1 9 आणि हे 1. ओके. हे झालं क्वेश्चन नंबर 9 चे आन्सर. आता पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 10. हा झाला क्वेश्चन नंबर 9. आता पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 10. मल्टिप्लिकेशन मध्ये काहीच नाही, खूप सिंपल चॅप्टर आहे जर तुम्ही केअरफुली केलं तर. ओके. आता क्वेश्चन नंबर 10. 6429 into 509. आता यांचं मल्टिप्लिकेशन कसं करणार? 6429 into 509. ओके. 9 9 चा 81. 81 ला 1, कॅरी आला 1. 9 2 चा 80. 80 plus 8 80. 90 20 21 22 23 24 25 26. 26 ला 6, कॅरी आला 2. 9 4 चा 36. 36 plus 2 38. 38 ला 8, कॅरी आला 3. 9 6 चा 54. 54 plus 3 54. 55 56 57. ओके. 0 ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केल्यानंतर 0च नंबर राहतो. ओके. आता 5.
फाइव नाइन सा 54, 54 ला 4 कॅरी आला 5, 5 टू चा 10, 10 प्लस 5 50, 50 ला 5 कॅरी आला 1, 5 4 चा 20, 20 प्लस 1 21, 21 ला 1 कॅरी आला 2. ओके. 6 5 चा 30, 30 प्लस 2 32. आता यांची करणार आहोत आपण ॲडिशन. 1 ॲज इट इज, 6 प्लस 0 6, 8 प्लस 4 8 9 10 11 12, 12 ला 2 कॅरी आला 1, 7 प्लस 1 8, 8 प्लस 5 8 9 10 11 12 30, 30 ला 3 कॅरी आला 1, 5 प्लस 1 5 प्लस कॅरी हे 1 6, 6 प्लस 1 7 2 आणि 3. हे झाला क्वेश्चन नंबर 10 चा आन्सर. ओके. आता पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 11. 11 काय आहे? 4321 इंटू 678. ओके. यांचं आपण मल्टिप्लिकेशन कसं करणार आहोत? 4321 इंटू 6708. 8 1 चा 8, 8 2 चा 60, 60 ला 6 कॅरी आला 1, 8 3 चा 24, 24 प्लस 1 25, 25 ला 5 कॅरी आला 2, 8 4 चा 32, 32 प्लस 2 34. ओके. 1 ड्रॉप प्लेस 6, 6 1 चा 6, 6 2 चा 12, 12 ला 2 कॅरी आला 1, 6 3 चा 80, 80 प्लस 1 90, 90 ला 9 कॅरी आला 1, 6 4 चा 24, 24 प्लस 6 4 चा 24, 24 प्लस 1 25, 25 ला 5 कॅरी आला 2 25 ॲज इट इथे नंबर नाही. ओके. 7 नंबर राहिला मध्ये. फोर 4321 इंटू 678. ओके. 8 1 चा 8, 8 2 चा 60 ला 6 कॅरी आला 1, 8 3 चा 24, 24 प्लस 1 25, 25 ला 5 कॅरी आला 2, 8 4 चा 32, 32 प्लस 2 34. ओके. 7 1 चा 7, 7 2 चा 40, 40 ला 4 कॅरी आला 1, 7 3 चा 21, 20 प्लस 21 प्लस 1 22, 22 ला 2 कॅरी आला 2, 7 4 चा 28, 28 प्लस 2 30. ओके. 6 1 चा 6, 6 2 चा 12, 12 ला 2 कॅरी आला 1, 6 1 चा 6, 6 2 चा 12, 12 ला 2 कॅरी आला 1, 6 3 चा 80, 80 प्लस 1 90, 90 ला 9 कॅरी आला 1, 6 4 चा 24, 24 प्लस 1 25. ओके. यांची ॲडिशन 8 7, 8 9 10 11 12 30, 30 ला 3 कॅरी आला 1, 6 प्लस 4 10, 10 प्लस 5 50, 50 प्लस 1 60, 60 ला 6 कॅरी आला 1, 4 प्लस 1 5, 5 प्लस 2 7, 7 प्लस 2 9. ओके. 9, 9 प्लस 3 9 10 11 12, 12 ला 2 कॅरी आला 1, 4 5 प्लस 1 6, 6 प्लस 3 9. ओके. 2 ॲज इट इज. हे झाला क्वेश्चन नंबर 11चा आन्सर. ओके. आता पाहणार क्वेश्चन नंबर 12. काय आहे? 20,304 इंटू 87. ओके.
20,304 into 87. 7 4 चा 28, 28 ला 8, कॅरी आला 2, 7 0 चा 0, 0 प्लस 2 2. ओके, 7 3 चा 21, 21 ला 1, कॅरी आला 2, 7 0 चा 0, 0 प्लस 2 2, 7 2 चा 40. ओके, 1 ड्रॉप लेस. 8 4 चा 32, 32 ला 2, कॅरी आला 3, 8 0 चा 0, 0 प्लस 3 3. 8 3 चा 24, 24 ला 4, कॅरी आला 2, 8 0 चा 0, 0 प्लस 2 2. 8 2 चा 60. ओके, यांची ॲडिशन 8, 2 प्लस 2 4, 3 प्लस 1 4, 4 प्लस 2 6, 4 प्लस 2 6, 6 प्लस 1 7 आणि हे 1. हा झाला क्वेश्चन नंबर 12. ओके, आता पाहणार आहोत सेकंड. हा झाला फर्स्ट क्वेश्चनचे, हे झाले 12 क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर वर्ड्स मधले प्रॉब्लेम स्टार्ट होत आहेत. आता ॲज अ पार्ट ऑफ द अवॉइड प्लॅस्टिक्स competition, each of 745 students made 25 paper bags. What was the total number of paper bags made? म्हणजे कंपेजन अवॉइड प्लॅस्टिक म्हणजे प्लॅस्टिक विरोधामध्ये एक मोहीम काढलेली होती. कंपेजन म्हणजे मोहीम. आणि each of 745 students made 25 paper bag म्हणजे 745 मुलांनी 25 पेपर बॅग्स म्हणजे 25 पेपर बॅग्स तयार केले आहेत. आणि प्रत्येक एका मुलाने 745 स्टुडंटमधल्या प्रत्येक एका मुलाने 25 बॅग्स तयार केले आहेत. मग आपल्याला काय विचाराय, व्हॉट आर द टोटल नंबर ऑफ पेपर बॅग्स. मग टोटल किती नंबर म्हणजे 745 स्टुडंटच्या 25 बॅग्सनी टोटल किती झालेले आहेत ते विचारले. मग आपल्याला क्वेश्चन नंबर 2. ओके, आपल्याला टोटल बॅग किती दिलेली आहे, सॉरी स्टुडंट किती आहेत, स्टुडंट्स 745 आणि पेपर बॅग किती मेड केले आहेत त्यांनी 25. म्हणजे यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायला लागेल तेव्हा आपल्याला टोटल येईल 25 बॅग पर ईच स्टुडंट. म्हणजे प्रत्येक एका मुलाने 25 पेपर बॅग्स मेड केलेले आहेत. ओके, 5 5 चा 25 ला 5, कॅरी आला 2, 5 4 चा 20 प्लस 2 22 ला 2, कॅरी आला 2, 7 5 चा 35 प्लस 2 37. ओके, 1 प्लेस एम्प्टी प्लेस. 5 2 चा 10 ला 0, कॅरी आला 1, 4 2 चा 8 प्लस 1 9, 7 2 चा 40. यांची करणार आहोत ॲडिशन. हे 5 2 प्लस 0 2, 9 प्लस 7 9, 10 11 12 30 40 50 60 ला 6, कॅरी आला 1, 4 प्लस 4 8 आणि 1. ओके, हे झालं आन्सर. किती टोटल बॅग्स तयार केले मुलांनी 80,625. आन्सर मध्ये काय लिहिणार, आपल्याला आन्सर मध्ये काय विचारले, व्हॉट आर द टोटल नंबर ऑफ पेपर बॅग्स मेड. म्हणून टोटल नंबर ऑफ पेपर बॅग्स मेड स्टुडंट्स 80,625. ओके, आता घेणार आहोत क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. In an plantation, sapling of 250 medical trees have been planted in each of the 132 rows of trees. How many sapling are 3 in the plantation together? म्हणजे
250 मेडिकल ट्री म्हणजे औषधी वनस्पती सॅपलिंग केलेले आहेत म्हणजे लावलेले आहेत. प्लांटेड इच ऑफ 132 रोज म्हणजे 132 रोजमध्ये इच वन म्हणजे प्रत्येक एका रोमध्ये 250 मेडिकल ट्री आहेत. म्हणजे काय, हे अशा रोज आहेत. हे किती आहेत रोज? 132 रोज आहेत. ओके, अशा 132 रो मध्ये इच ऑफ म्हणजे प्रत्येक एका लाईन मध्ये 250 मेडिकल ट्रीज आहेत. ओके, 250 मेडिकल ट्रीज आहेत. मग त्यांनी काय विचारले आपल्याला? हाऊ मेनी सॅपलिंग आर देअर इन अ प्लांटेशन टुगेदर म्हणजे टोटल प्लांटेशन विचारले त्यांनी आपल्याला. टोटल प्लांटेशन. मग आपल्याला काय केलं पाहिजे? 132 रोज प्लस इंटू 250 मेडिकल ट्री म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे आपल्याला. तेव्हा आपल्याला टोटल प्लांटेशन काढता येईल. 250 इंटू 132. ओके, 5 2 चा 10, 10 ला 0 कॅरी आला 1, 2 2 चा 1 प्लस 1, 2 प्लस 1 3, 2 इंटू 2 4. ओके, 3 5 चा 50, 50 ला 5 कॅरी आला 1, 3 3 चा 1 प्लस 1 4, 3 2 चा 6 इंटू 5 1 चा 1, 1 1 चा 1 and 2. यांची करणार आहोत ॲडिशन. इथे 0 5 6 7 8 4 4 8 9 10 11 12 30, 30 ला 3 कॅरी आला 1, 6 प्लस 1 7 प्लस 1 8 आणि हे 2. आन्सर किती आलं? 28,380 म्हणजे टोटल प्लांटेशन किती आलं? 28,380. ओके, हे झालं थर्ड क्वेश्चनचं आन्सर. आता पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 4. समजलं तुम्हाला? खूप सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय आहे? वन कॉम्प्युटर कॉस्ट 27,540 रुपीज. हाऊ मच विल 80 सच एज अ कॉम्प्युटर कॉस्ट म्हणजे एका कॉम्प्युटरची कॉस्ट किती आहे? 27,540 रुपीज. मग अशा 18 कॉम्प्युटरची कॉस्ट किती होईल ते आपल्याला विचारले. मग आपल्याला काय करायला लागेल? वन कॉम्प्युटरची कॉस्ट किती आहे? वन कॉम्प्युटर कॉस्ट 27,540. मग अशा 18 कॉम्प्युटरची कॉस्ट किती असेल आपल्याला विचारलेलं आहे. ओके, मग आपल्याला 80 कॉम्प्युटरची कॉस्ट काढण्यासाठी काय करायला लागेल? 27,540 ला 80 ने मल्टिप्लिकेशन करायला लागेल. 27,540 इंटू 80. ओके, 8 1 चा 0, 8 4 चा 32 ला 2 कॅरी आला 3, 8 5 चा 40, 40 प्लस 3 43, 43 ला 3 कॅरी आला 4, 8 7 चा 56, 56 प्लस 4 60, 60 ला 0 कॅरी आला 6, 8 2 चा 60, 60 प्लस 6 60, 70 80 90 20 21 22. 1 0 चा 0, 4 1 चा 4, 5 7 and 2. ओके, यांचं करणार ॲडिशन. 0 0 प्लस 2 2, 4 प्लस 3 7, 0 प्लस 5 5, 7 प्लस 2 9, 2 प्लस 2 4. आन्सर किती आला? 4,95,720. ओके, हे झालं 4 क्वेश्चन. आता पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मी रीड करते, तुम्ही नोटबुकमध्ये पाहू शकता. अंडर द इन्स्पायर अवॉर्ड स्कीम 5,000 rupees per student were granted for the purchase of science project materials. If
154 students in a certain taluka were covered under the scheme. Find the total amount of granted that taluka. म्हणजे मुलांना इन्स्पायर करण्यासाठी एक स्कीम सुरू केली होती आणि त्याच्यामध्ये 5000 रुपये पर स्टुडंटला मेडिकल प्रोजेक्टचं सायन्स प्रोजेक्टचं मटेरियल परचेस म्हणजे खरेदी करण्यासाठी दिलेले होते. म्हणजे प्रत्येक एका मुलाला 5000 रुपये दिले होते. मग अशा 154 स्टुडंट इन ए सर्टन तालुका म्हणजे 154 स्टुडंट्सला जर 5000 रुपये दिले असतील तर टोटल किती होतील ते आपल्याला विचारले. ओके, 500 स्कीम. एका स्टुडंटला किती रुपये दिले होते? 1 स्टुडंट परचेस प्रोजेक्ट मटेरियल किती रुपये दिलेले? 5000 रुपये. ओके, मग आपल्याला काय विचारले? 154 स्टुडंट्सना तालुका किती रुपये? टोटल किती अमाऊंट होईल? 150 स्टुडंटला पर 1 स्टुडंटला 5000 रुपये दिल्यानंतर 154 स्टुडंटचे किती रुपये होतील ते आपल्याला विचारलेलं आहे. मग आपल्याला काय केलं पाहिजे? 5000 इंटू 154. ओके, 4 झिरोचा 0 0 0 5 4चा 20 इंटू 0 0 0 5 5चा 25 इंटू 0 0 0 5 1चा 5 0 0 0 0 5 + 2 7 आणि 5 + 2 7. आन्सर किती आलं? 7,70,000. मग काय आन्सर येईल? काय विचारले? फाइंड द टोटल अमाउंट ऑफ ग्रँटेड तालुका. टोटल अमाउंट किती? 7,70,000 अमाउंट ऑफ ग्रँटेड तालुका. आणि हे कशाचं आन्सर आहे? 4,95,720 ऑफ 18 कॉम्प्युटर कॉस्ट किंवा प्राइस. ओके, हे झालं क्वेश्चन नंबर 5 आणि 4 कंप्लीट झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर 6 घेणार आहोत. Question number 6. Okay. If a certain two-wheeler cost 53,670 rupees, how much will 35 such as a two-wheeler cost? म्हणजे एका टू व्हीलरची कॉस्ट किती आहे? 53,670 रुपीज आहे. तर 35 टू व्हीलरची कॉस्ट किती होईल ते विचारले. मग आपल्याला 1 कॉस्टला 35 ने मल्टिप्लाय करायला लागेल. 1 कॉस्ट ऑफ टू व्हीलर किती आहे? 1 कॉस्ट टू व्हीलरची 53,670 रुपीज. आणि आपल्याला काय विचारले? 35 टू व्हीलरची किती विचारले? 35 टू व्हीलरची कॉस्ट किती होईल आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला काय केलं पाहिजे? 53,670 ला 53 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. ओके, 5 झिरोचा 0 6 7चा 7 5चा 35 ला 5 कॅरी आला 3 6 5चा 30 30 + 3 33 ला 3 कॅरी आला 3 5 3चा 50 50 + 3 50 60 70 80 ला 8 कॅरी आला 1 5 5चा 25 25 + 1 26
3 झिरोचा 0, 7 थ्रीचा 21, 21ला 1, कॅरी आला 2, 6 थ्रीचा 80, 80 प्लस 2 20, 20ला 0, कॅरी आला 2, 3 थ्रीचा 9, 9 प्लस 2 11, 11ला 1, कॅरी आला 1, 5 थ्रीचा 50, 50 प्लस 1 60. यांची करणार आहोत ॲडिशन. हे 0 5 0 प्लस 5 5, 3 प्लस 1 4, 8 प्लस 0 8, 6 प्लस 1 7, 6 प्लस 2 8 आणि 1. किती आला आन्सर? 18,78,540. 35 टू व्हीलर cost of 18,78,450. हे झालं 6 आन्सर. आता पाहणार आहोत 7 क्वेश्चन काय आहे? 1 hour has 3,600 seconds. How many seconds of 365 hours have? म्हणजे एका तासाचे 3,600 सेकंद होतात. मग हाऊ मेनी सेकंड ऑफ म्हणजे 365 हॉवर्सचे किती सेकंद होतील आपल्याला विचारलेलं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 7. 1 hourचे 3,600 सेकंद होतात 1 hourचे. तर 365 हवर्सचे किती होतील आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. मग 3,600 इंटू 365 म्हणजे यांचा मल्टिप्लिकेशन केलं पाहिजे. 3,600 इंटू 365. 5 झिरोचा 0, 5 झिरोचा 0, 5 सिक्सचा 30, 30ला 0, कॅरी आला 3, 3 5चा 50, 50 प्लस 3 50, 60 70 80. ओके, इंटू 6 झिरोचा 0, 6 झिरोचा 0, 6 6चा 36, 36ला 6, कॅरी आला 3, 6 3चा 80, 80 प्लस 3 80 90 20 21, 21 इंटू 3 झिरोचा 0, 3 झिरोचा 0, 3 6चा 80, 80ला 8, कॅरी आला 1, 3 3चा 9, 9 प्लस 1 10. ओके, हे 0 0 0 6 8 9 10 11 12 30 40, 40ला 2, कॅरी आला 4, 8 9 10, 10 प्लस 4 40, 40ला 1, कॅरी आला 1, 2 प्लस 1 3 आणि हे 1. आन्सर किती आलं? 30,42,000. म्हणून 365 हवर्स चे किती सेकंद होतात? 30,42,000. ओके, सेकंद. ओके, हा झाला क्वेश्चन नंबर 7. आता पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 काय आहे? फ्रेम ए मल्टिप्लिकेशन वर्ड problem with the numbers 5,475 and 627. सॉलिड म्हणजे 2 नंबर्स दिलेले आहेत आपल्याला, त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, 5,473 इंटू 627. ओके, 7 3चा 21, 21ला 1, कॅरी आला 2, 7 7चा 49, 49 प्लस 2 49, 50 51, 51ला 1, कॅरी आला 5. ओके, 7 4चा
28, 28 plus 5, 28, 29, 30, 31, 32, 33, 33 ला 3, कॅरी आला 3, 7 5 चा 35, 35 plus 3, 38, 3 2 चा 6, 7 2 चा 40, 40 ला 4, कॅरी आला 1, 4 2 चा 8, 8 plus 1 9, 5 2 चा 10, 6 3 चा 80, 80 ला 8, कॅरी आला 1, 6 7 चा 42, 42 plus 1 43, 43 ला 3, कॅरी आला 4, 6 4 चा 24, 24 plus 4 28, 28 ला 8, कॅरी आला 2. ओके, 6 5 चा 30, 30 plus 2 32. यांचं करणार आहोत ॲडिशन. 1 6 plus 1 7, 8 9 10 11 12 13 40 50, 50 ला 5, कॅरी आला 1, 9 plus 9 80, 80 plus 3 80, 90 20 21, 21 ला 1, कॅरी आला 2, 8 9 10, 10 plus 3 30 ला 3, कॅरी आला 1, 2 plus 1 plus 1 4 आणि हे 3. आन्सर किती आलं? 34,31,571. ओके, 34,31,571. ओके, हे झालं क्वेश्चन नंबर 8. आता क्वेश्चन नंबर 9 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मी रीड करते. फाइंड द प्रोडक्ट ऑफ बिगेस्ट 3 डिजिट नंबर अँड बिगेस्ट 4 डिजिट नंबर. म्हणजे आपल्याला मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या आणि लहानात लहान 4 अंकी संख्या यांचं प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, बिगेस्ट नंबर कसा काढायचा तुम्हाला सांगते. 0 to 9 मध्ये 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9. त्याच्यामध्ये बिगर नंबर कोणता आहे? 9 आहे. म्हणून आपण 9च नंबर घ्यायचा. बिगेस्ट 4 डिजिट नंबर काय आहे? 9 9 9 आणि 9. आणि बिगेस्ट 3 डिजिट नंबर 3 डिजिट नंबर इथे पण काय आहे? 999. ओके, यांचं काय करायचं आहे आपल्याला? मल्टिप्लिकेशन. म्हणजे आपल्याला काय सांगितले? प्रोडक्ट. ओके, 9,999 into 999. 9 9 चा 81, 81 ला 1, कॅरी आला 8, 9 9 चा 81, 81 plus 8 81, 82 83 84 85 86 87 88 and 89. 89 ला 9, कॅरी आला 8, 89 चा 9 चा 81, 81 plus 8 89, 89 ला 9, कॅरी आला 8, 9 चा 81, 81 plus 8 89. आता ह्या नंबरला 9 नेच मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे हाच नंबर खाली पण येईल. ओके, सॉरी 1 9 9 9 8 into 1 9 9 9 8. यांचं करणार आहोत ॲडिशन. 1 9 plus 1 10 ला 0, कॅरी आला 1, 9 plus 9 80 90 20 ला 0, कॅरी आला 2, 9 plus 9 plus 9 27 plus 2 27 28 29 29 ला 9, कॅरी आला 2, 9 9 80 80 plus 2 20 20 plus 8 28 28 ला 8, कॅरी आला 2, 8 plus 2 10 10 plus 9
90, 90ला 9, कॅरी आला 1, 8 + 1 9. आन्सर किती आलं? 99,89,89,001. ओके, हे झालं आन्सर. म्हणजे बिगेस्ट 4 डिजिट नंबर आणि बिगेस्ट 3 डिजिट नंबरचा प्रोडक्ट काय आहे? दिस प्रोडक्ट 99,89,001. ओके, हे झालं क्वेश्चन नंबर 9चा आन्सर. आता पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 काय आहे? मी रीड करते, तुम्ही टेक्स्टबुक मध्ये पाहून घ्या. क्वेश्चन नंबर 10. One traveler incurs a cost of 7,650 rupees for a certain journey. What will be the cost of 26 such a travel? म्हणजे वन ट्रॅव्हलरला, एक प्रवासी आहे, त्याच्यासाठी किती कॉस्ट आहे ट्रॅव्हलिंगची? 7,650. मग आपल्याला अशी 26 ट्रॅव्हलरला किती कॉस्ट लागेल आपल्याला विचारलेलं आहे. मग यांचं वन ट्रॅव्हलरला 26 ने मल्टिप्लिकेशन करावं लागेल, तेव्हा आपल्याला 26 ट्रॅव्हलरची अमाऊंट निघेल. ओके, म्हणजे कॉस्ट निघेल. वन ट्रॅव्हलरला किती लागेल? किती कॉस्ट आहे? 7,650. मग असे 26 ट्रॅव्हलरला किती लागेल, त्यांनी किती कॉस्ट लागेल आपल्याला विचारलेलं आहे. मग आपल्याला वन ट्रॅव्हलरला 26 ने मल्टिप्लिकेशन करायला लागेल. 1000 ची कॉस्ट किती आहे वन ट्रॅव्हलरची? 7,650 इंटू 26. ओके, 6 ला 0, 6 5 चा 30 ला 0, 6 5 चा 30, 30 ला 0, कॅरी आला 3, 6 6 चा 36, 36 + 3 36, 37, 38, 39, 39 ला 9, कॅरी आला 3, 6 7 चा 42, 42 + 3 43, 42 + 3 43, 44, 45, 2 0 चा 0, 5 2 चा 10, 10 ला 0, कॅरी आला 1, 6 2 चा 12, 12 + 1 30, 30 ला 3, कॅरी आला 1, 7 2 चा 40, 40 + 1 50. हे 0 0 9 5 6 7 8 4 5 6 7 8 9 1. किती आला आन्सर? 1,98,900. हे झालं 26 ट्रॅव्हलरची कॉस्ट. ओके, व्हॉट विल द कॉस्ट ऑफ 26 ट्रॅव्हल? म्हणून 1,98,900 कॉस्ट ऑफ 26 ट्रॅव्हलर. हे झालं क्वेश्चन नंबर 10चा आन्सर. अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम सेट 40 संपलेला आहे आणि उद्या आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 50. प्रॉब्लेम सेट 50 डिव्हिजनवरती डिपेंड आहे. ओके, माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.